म्हणलं की नाही आम्हाला हे मान्य नाही, तर त्या लोकांच्यासाठी आम्हाला म्हणजे सक्तीनं भूसंपादन नावाचा पर्याय असतो तो जावा लागेल. मला जो काय ॲट द मॅक्सिमम रेट देता येईल तो दर मी देईन, त्याच्यामध्ये बात नाही करणार. तुम्ही जशी खाजगी वाटाघाटी केल्या नाही म्हणून मी तुम्हाला कमी देतो अशातला भाग तुमच्यात माझ्यामध्ये भांडणं नाही होणार. तुम्हाला आणि मला पटलं म्हणून आपला तो व्यवहार झाला. त्याच्यात तुम्हालाही तो स्कोप नाही आहे, मलाही तो पुढे जाऊन त्याला चॅलेंज करण्याचा स्कोप नाही. या मंडळींना मात्र तो स्कोप आहे, मात्र तो 25% रक्कम त्यांना त्या पद्धतीने मला ऑफर करता येणार नाही. अशा पद्धतीचे हे भूसंपादनाचं एक अंदाजपत्र आहे. पुढे ते गोष्ट बरं ठीक आहे, तुमचा विरोध आहे तर आम्ही पुढे जाणार नाही, अशा पद्धतीनं हा प्रकल्प आतापर्यंत तयार करत आणला. इथून पुढे तुमच्याशी म्हणजे बाधितांशी पण नगरपालिकेला पण या सगळ्या गोष्टी माहिती राहतील. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं गुन्हा नसण्याचं काही कारण नाही. पुढे घ्या. जे मूल्यांकन या मालमत्तेचं व्हायला पाहिजे ते होत नाही आपल्याकडे, कारण व्यवहार उपलब्ध नाही. व्यवहार उपलब्ध असतं तर मी सहजपणे ते केलं असतं, पण ते होत नाही. म्हणून हे पुनर्वसन पॅकेजचं धोरण आम्ही लोकांची चर्चा करून राबवलं तयार केलं आहे. ते काय आहे ते मी तुम्हाला याच्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगणार आहे. कशाला जातील 6 महिने काय होईल आणि त्याच्यानंतर मग त्या गाडी कामी करण्याचं धोरण किती दिवस लागेल, बांधकामाला किती महिने लागतील, नंतर बांधकाम झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांना त्याच्या हस्तांतरित केलं जातं आणि सगळ्या शेवटी कार्य पूर्ण. साधारणतः 2.5-3 वर्षाचा हा एकूण प्रकल्प आहे.